हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या हदगाव तालुक्याच्या वतीने पेटती मशाल हातात घेऊन आंदोलन करण्यात आले। महायुती सरकारने जाहीरनाम्यामध्ये म्हटले होते की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात येईल, मात्र अद्याप शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली नसल्यामुळे विधानसभेमध्ये आमदार महोदयांनी कर्जमाफीच्या संदर्भात कोणताही मुद्दा उपस्थित न केल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने 288 आमदार यांच्या घरासमोर हातामध्ये पेटती मशाल घेऊन आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MREGS मधून करण्यात यावे, दिव्यांग बांधव यांना 6000 रुपये मानसिक मानधन देण्यात यावे। सर्व आमदारांनी विधानसभेमध्ये या मागण्यांसाठी आवाज उठवावा व शेतकऱ्यांना व दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा, याकरिता या मशालीचा उजेड आणि विधानसभेपर्यंत न्यावा, याकरिताही हातात पेटती मशाल घेऊन आमदार यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आले। त्यावेळेस प्रहार जनशक्ती पक्ष हदगाव तालुका अध्यक्ष अनिल पाटील कदम, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुका प्रमुख रावसाहेब माने यासह तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। AS न्यूज महाराष्ट्र करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम। शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, दिव्यांगाला 6000 भेटलंच पाहिजे। खाली बसतो आम्ही, साहेब आल्याच्या नंतर बसू। पुन्हा बाहेर नाही येऊ द्या, अर्धा घंटा लागेल मला, आपण बसू दाखल पुन्हा येते। दिव्यांगाला 6000 मानधन भेटलंच पाहिजे। शिवाजी महाराज की जय, महात्मा ज्योतिबा फुलेचा जय हो, महात्मा ज्योतिबा फुलेचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, लोकशाही अण्णाभाऊ साठेचा जय हो, लोकशाही अण्णाभाऊ साठेचा जय हो, शेतकरी कर्जमाफीचा जय हो, शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे। बोलते व्हा, बोलते व्हा आमदार साहेब, बोलते व्हा, बोलते व्हा, बोलते व्हा आमदार साहेब, बोलते व्हा। विधानसभेमध्ये शेतकऱ्याचा आवाज, शेतकरी एकजुटीचा विजय हो, शेतकरी एकजुटीचा विजय हो। अपना बिड़ो अपना बिड़ो अपना बिड़ो अपना बिड़ो। शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे। बोलते व्हा, बोलते व्हा आमदार साहेब, बोलते व्हा, बोलते व्हा, बोलते व्हा आमदार साहेब, बोलते व्हा। शेतकऱ्याचा आवाज विधानसभेत गेलाच पाहिजे, शेतकऱ्याचा आवाज